सुरजागड येथील लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या लोह खनिज वाहतुकीदरम्यान पुन्हा एकदा गंभीर अपघाताची घटना समोर आली आहे। आज दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 9 वाजताच्या सुमारास चामोर्शी येथील जुन्या लक्ष्मी गेट जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भरधाव वेगाने आणि ओव्हरलोड लोह खनिज घेऊन जाणाऱ्या ट्रक क्रमांक CG04 PT 1651 यांनी समोरून येणाऱ्या कार क्रमांक MH14 GV 8998 ला जोरदार धडक दिली। या अपघातात कार चालक रुपेश यशवंत लाड वय 40 राहणार चामोर्शी यांच्या कारचा उजवा भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला। कारमध्ये त्यांची पत्नी श्रुतिका रुपेश लाड वय 35 वर्ष, मुलगी वेदश्री वय 6 वर्ष व लावण्य वय 1 वर्ष प्रवास करत होते। सुदैवाने या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। घटनेनंतर माजी पंचायत समिती उपसभापती यशवंत लाड, मुरखडा मालचे माजी सरपंच भूदेवी लाड, श्रुतिका लाड या संतप्त कुटुंबियांसह स्थानिक नागरिकांनी तात्काळ रास्ता रोको आंदोलन करत सुमारे 2 तास वाहतूक ठप्प ठेवली। यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। चामोर्शी पोलीस निरीक्षक दीपक डोम यांनी घटनास्थळी धाव घेऊन नागरिकांशी चर्चा केली व संबंधित ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। दरम्यान सुरजागड परिसरातून होणाऱ्या ओव्हरलोड व भरधाव ट्रक वाहतुकीमुळे वारंवार अपघात होत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। चामोर्शी शहरातून जाणाऱ्या अशा वाहतुकीवर तात्काळ नियंत्रण आणावे, वेग मर्यादा काटेकोरपणे लागू करावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। माझा मुलगा रुपेश लाड हा पत्नीला घेऊन गडचिरोलीला जात होता। तिथं ह्या लक्ष्मी गेटच्या जवळ त्याची गाडी बाजूला असताना मागून लायन कंपनीचे हे मागच्या नंबरवाली गाडी येऊन त्या गाडीला ठोकली। तिथं थोडासा जास्तीचा मार लागला असता तर माझ्या मुलाचा वगैरे मृत्यू झाला असता। आणि गाडीचं पुष्कळ काही नुकसान झालेली आहे, चक्का वगैरे पंक्चर झालेला आहे, सगळा फुटला आहे, टायर फुटला आहे, एवढी नुकसान झाली आणि त्याचा जीव गेला असता। तर हे पोलीसवाले इथं चौकात राहून कोणताही केले नाही। इथं इथले ठाणेदारसुद्धा आले, पण त्यांनीसुद्धा आता 2 तासाचा कालावधी होऊ नये अजूनपर्यंत कोणतीही कारवाई केली नाही। उलट हे ट्रक जाऊ देण्यासाठी प्रयत्न करून आम्हाला धक्काबुक्की करून हकलण्याचा प्रयत्न केले, पण आम्ही इथून काही जाऊ दिलेलं नाही आहे। तर आमचं एकच म्हणणं आहे का आमची नुकसान भरपाई व्हायला पाहिजे, ट्रक ड्रायव्हरवर कारवाई व्हायला पाहिजे, ट्रक ड्रायव्हरच्या मालकावर कारवाई व्हायला पाहिजे। गाड्या ओव्हरलोड चालत आहेत आणि ह्या प्रत्येक वेळा इथं ह्या चामोर्शी परिसरामध्ये आष्टी, चामोर्शी, गडचिरोली परिसरामध्ये रोजचे ॲक्सिडेंट होत आहेत ह्या लाईन मेटलच्या ट्रकनं, पण कोणतेही पोलीसवाले किंवा RTO कोणीही कारवाई करत नाही आहे। नवराष्ट्र निर्माण न्यूजसाठी सुखसागर M झाडे, तालुका प्रतिनिधी, चामोर्शी।